विशेषतः जे आहे प्रतिभाताई शिंदे नावाचे एक अतिशय ज्येष्ठ अशा कार्यकर्त्या आहेत आणि त्यामध्ये आदिवासी समाज आणि इतर सगळ्या समाजामध्ये कधी पहिल्यापासून आणि तळागाळातल्या त्या नेत्या आहेत आणि प्रसिद्ध आहेत त्या. तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि इतरही काही लोक आहेत. मग त्यासाठी जे अजित पवार जे आमचे अध्यक्ष आहेत ते पण आहे, मी आहे, आणखी काही लोक असतील, त्यासाठी मला मी जाते. सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीवरनं पक्षामध्ये दोन गट पडले अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. सुनील तटकरे यांनी नियुक्ती दिली पण अजित पवारांना अंधारात ठेवला असं मला काय माहिती नाही, परंतु सूरज चव्हाण यांना नियुक्ती ठरवून दिलेली आहे एवढंच मी सांगतो. पुढे साहेब, काल राऊत साहेब नाशिकमध्ये होते. उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र येऊन मुंबई, नाशिक, ठाणे हे निवडणुका लढणार आहेत अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं आहे. किती फटका महायुतीला असू शकतो हे जर एकत्र आले तर? असं आहे, ते जर तरवर आपण काही उत्तर देऊ शकत नाही. जर आले तर काय होईल ते अगोदर येऊ द्या, हा, आणि मग त्यावेळेला आपण बोलू ना त्यांच्यावर किती येते ते. मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनात निघालेले मुंबईत त्यांचा मुक्काम आहे, फार आहे. एकूणच या आंदोलनाकडे कसं बघतात? असं आहे की आंदोलनाला कोण नकार देऊ शकतं? आपल्या संविधानाप्रमाणे कुणालाही शांततापूर्ण आंदोलन करण्याची मुभा आहे आपल्या कायद्यात, त्यांनी ते करावं. गिरीश महाजन काल नाशिकमध्ये होते, त्यांनी म्हटलंय की युती झाली तरी 100+ आम्ही निवडून येणार आणि युती नाही झाली तरी आम्ही 100+ निवडून. आता त्याने सांगितलं ना युती होणार म्हणून, त्यांचे 100 जर आले तर आमचे 25 असतीलच ना त्याच्यामध्ये, नाही का? राष्ट्रवादीचे शिंदे साहेबांचे पण काय असेल. आता जर युती झाली तर मग कदाचित आणखीन सुद्धा येते. प्रत्येक जण जे आहे, आपण जास्तीत जास्त लोक आपले निवडून द्यावे म्हणून प्रत्येक पक्ष प्रयत्न करणार. नाशिकमध्ये महायुतीमध्ये भाजप सोबत जाण्याऐवजी राष्ट्रवादी सोबत जावा असा शिवसेनेचा आहे. भाजप सोबत जाण्याऐवजी राष्ट्रवादी. माझ्यापर्यंत तर काय अशी काही गोष्ट काय माझ्या कानावर अजून तरी आलेली नाही, आणि त्यावेळेला नक्की काय कोण कोणाबरोबर जातं. परंतु तूर्त तरी या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही महायुतीत लढण्याचा प्रयत्न करतो. त्यातून जर काय नाही जमलं तर मग पुढचे जे काही इक्वेशन्स काय असतील ते पाहू आपण. गणेश नाईक असं म्हणले की एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे, परंतु त्यांना ते टिकवता येत नाहीये. संजय राऊत म्हणतात लॉटरीने ते पट्ट त्यांना कदाचित म्हणायचं असेल तर ते अशा पद्धतीचे वक्तव्य चालू आहेत. मी काय ऐकलं नाही, ते कुठल्या संदर्भात का बोलले याची मला काही कल्पना नाही. परंतु गणेश नाईक सुद्धा जे आहेत ठाण्याचे आहेत आणि ते 100% सिनियर नेते आहेत, पहिल्यापासून शिवसेनेचे सुद्धा आणि आता भाजपचे सुद्धा. मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, धनंजय मुंडे जो बंगला थांबून ठेवलाय सोडत नाहीये, त्यांना दंड आकारावा असं त्यांनी पत्रात. आता असं ना, ते आमचे सहकारी आहेत धनंजय मुंडे. आता मी त्याबद्दल काही बोलणं जे आहे तर त्या प्रकरणात परत माझं नाव म्हणजे तो बंगला, सरकारी बंगला मला मिळाल्यामुळं आता त्यांच्या काय ते सांगतात, ते काय त्यांच्या अडचणी आहेत त्याप्रमाणे. मला असं वाटतं मी त्याच्यावर जास्त बोलू नये आता, पण बोललोय नाही, बोलणं काही उचित होणार नाही. तर काल जालन्यामध्ये मुख्यमंत्री पाहतील काय आहे ते. काल जालन्यामध्ये काही ग्रामस्थ आंदोलन करत होते स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर. त्यावेळेस त्यांना पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या व्यक्तीला घातली. व्हिडिओ पण सोशल मीडिया. मी काही पाहिलं नाही, परंतु स्वातंत्र्य जे मिळालं तेच लिहिण्याचं, बोलण्याचं, सत्याचा आग्रह धरून सत्याग्रह करण्याचं, आंदोलन करण्याचं, याचा सुद्धा त्या स्वातंत्र्यामध्ये मुख्य समावेश आहे. त्यामुळे त्या दिवशी सुद्धा जर कोणी जर समजा काही आंदोलन केलं असेल, परंतु सरकारी कार्यक्रमामध्ये अडथळा न आणता व कुठे झेंडावंदन चाललेलं आहे तिथे कुठली बेदिली माजणार नाही याची काळजी घेऊन
स्वतंत्र काही आंदोलन सुरू असेल त्यांचं कोणाचं, तर मला असं वाटतं काही कुणी ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. आताच तुम्ही सांगितलं की जरांगीचं आंदोलन सुरू आहे. तर काय कशासाठी त्याच्यासाठी हे करताय? तर आता थोडंसं जे आहे आंदोलन जर कोणी करत असेल तर दोन्ही बाजूने थोडंसं जे संयम ठेवायला पाहिजे. कुंभमेळ्यासाठी महापालिकेला तर राज्यसरकारकडून पहिल्या टप्प्यातला निधी मंजूर झालाय 3277 कोटी मिळणार आहे. किती? 3277 तर त्यातले 25% 899 कोटी महापालिकेला उभे करायचे आणि सध्या त्यांच्याकडे रस्ते दुरुस्त करण्यासाठी सुद्धा पैसा नाही. मला काही माहिती नाही किती पैसे मिळणार आहेत आणि किती पैसे ते उभे करणं मला काही कल्पना नाही. पण मी 1-2-3 दिवसामध्ये ती सगळी माहिती घेणार आहे. साहेब, 21 ऑगस्टला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तर ते दिल्लीला जाणार आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही हालचाली आहेत. असं आहे की आम्ही जे आहोत आता जे सरकारमध्ये जे बीजेपी तर आहे परंतु एकनाथराव शिंदे अजितदादा आमचेच पक्ष आम्ही सर NDA मध्ये आहोत आणि उपराष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ही NDA मार्फत जी आहे लढवणार आहोत. पलीकडे समोर जे आहे इंडिया मार्फत राजीव गांधी राहुल गांधी आणि इतर जे काही इतर लोक जे आहेत सगळे. तर स्वाभाविक आहे की त्यावेळेला एकत्र जाणं एकी दाखवणं आणि एकत्रितपणे सगळ्यांनी मतदान करावं म्हणून NDA मध्ये जे कोणी असतील ते महाराष्ट्रातले जे असतील ते चंद्राबाबू असेल सुमार असेल आणखी कोणी असतील त्या सगळ्यांनी एकत्रित बोलवून जे आहे विश्वासात घेऊन उमेदवारी ते भरायची आहे. त्यामुळे ते जात असतं. नाशिकचा वाहतुकीचा प्रश्न आहे किंवा गुन्हेगारी आहे आणि ट्रॅप आहे या संदर्भामध्ये ठाकरे आणि मनसे दोघे उभाटा गटनी 12 सप्टेंबरला मोर्चाचं आयोजन करतात. तर एकूण परिस्थिती हाताबाहेर जाते असं वाटत नाही का? कशासाठी ते करतायत ते? हे सगळे प्रश्न म्हणजे गुन्हेगारी वाढती गुन्हेगारी या शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे, अनेक समस्या आहेत, रस्त्यावर खड्डे आहेत, अशा विविध प्रश्नांचा. आता हे बरोबर आहे. आता विरोधी पक्ष आहे त्याचं काम आहे आणि निवडणूक आल्यानंतर तर निश्चितपणे जे आहे त्यांना हे करायलाच पाहिजे. पण त्याच वेळेला जे आहे त्या अशा काही गोष्टी आहेत त्याच्या बाबतीमध्ये ज्या काही संस्था असतील मग ते पोलिसिंग असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या असतील त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. कारण या खड्ड्याबद्दल खूप तक्रार येतात किंवा लॉ अँड ऑर्डर बाबतीमध्ये कुठेतरी काय कोण कोयता कोण बंदूक कोण काय काय कोण काय अनेक गोष्टी आहेत. तर थोडंसं जे आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि नाहीतर मग जे आहे त्याचा फायदा जो आहे पुढच्या निवडणुकीत सुद्धा विरोधी पक्षांना मिळू शकतो. त्याच्यासाठी जे आहे जे कोणी कारभारी असतील त्यांनी त्याच्यात जास्त लक्ष द्यायला पाहिजे. सांगलीमध्ये एका कार्यक्रमात अजित पवार, जयंत पाटील, रोहित पवार सगळे एकाच मंचावर राहणार आहेत. अजित पवार आणि जयंत पाटील मध्यंतरी राजीनामा दिला त्यामुळे थोडे अस्वस्थ असल्याचं मला काही कल्पना नाही परंतु पहिल्यापासूनच जयंत पाटलांच्या बद्दल बऱ्याचशा ज्या उलट ज्या गोष्टी कानावर येत होत्या आणि आता जर तू सांगितलं कारण कुठल्या पद्धतीचा कसला आहे तर मला काही कल्पना नाही. विशेषतः सार्वजनिक स्वरूपाचा किंवा सहकार मध्ये एखादा काही कार्यक्रम नसेल तरी सगळी मंडळी एकत्र नेहमीच येतात. याच कार्यक्रमामध्ये रोहित पवारांनी म्हटलं आहे की गावकी करता करता आणि त्याला गावकीला विसरलो. तर ते भेटतात ना त्यांचे जे काही घरचे काही कार्यक्रम असतील लग्नाचे असतील किंवा साखरपुडा वगैरे असे काही त्यावेळेला सगळे एकत्र येतात ना. ते कुठे गावकीला विसरले ना, ते विसरले ना तुम्ही विसरले आणि आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये. रोहित पवार असं देखील म्हटले कोकणातला एक नेता अजितदादांचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न करतोय. कोण तो? त्यांचा रोग कदाचित तटकरेंकडे असावा. काही कल्पना नाही. ते वरची मंडळी सगळे जे आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष जे प्रांताध्यक्ष मला त्याची काही फारशी कल्पना नाही. साहेब 2 दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये होते. नाशिकमधून आंदोलन करताना त्यांनी असं म्हटलं की छगन भुजबळ सिनियर लीडर आहेत त्यांची पक्षामध्ये त्या ठिकाणी अवहेलना होती आहे. त्यांनी ती अवहेलना सहन करू. मी त्यांचा आभारी आहे.
माझ्याबद्दल चांगलं बोलल्याबद्दल, किंबहुना सहानुभूती दाखवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.